आज आपण बनवतोय हा इव्हिल आय बॅग चार्म, जो कोणाला लकी चार्म म्हणूनही गिफ्ट देण्यासाठी किंवा किचन म्हणूनही वापरला जाऊ शकतो. नमस्कार, माझे नाव स्नेहा. यान टेल्स बाय स्नेहामध्ये आपल्या मनापासून स्वागत करत आहे. यासाठी आपल्याला या 4 रंगाच्या यार्न्स लागणार आहेत. हे फायबर फिलिंग लागणार आहे. हे नसेल तुमच्याकडे तरी काहीही हरकत नाही. तुम्ही उरलेली यार्न जी असते ना, तीही वापरू शकता फिलिंगसाठी. कात्री लागणार आहे आणि 3.5 mm हुक लागणार आहे. तुमचा फर्स्ट जरी बिगिनर प्रोजेक्ट असला, जरी तुम्ही कृषी आत्ता सुरू केलेलं असलं, तरी मी खात्रीशीर सांगू शकते की हे तुम्ही बनवू शकाल. कारण की याच्यासाठी जेवढ्या स्टिचेस लागणार आहेत त्या मी बनवत शिकवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. चला सुरू करूया. सुरुवातीला ब्लॅक रंगाने मॅजिक रिंग बनवायची आहे. मॅजिक रिंग बनवण्यासाठी उलन असं 2 बोटांभोवती अशा प्रकारे रॅप करायचं आहे. हा जो छोटा एंड आहे तो आपल्याकडे असला पाहिजे. यानंतर आपलं हुक घ्यायचं आहे, इथे इन्सर्ट करायचं आहे आणि सेकंड नंबरचा धागा पुल करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. यानंतर हा आपला सर्कल बनतो. यामध्ये एक स्लिप स्टिच बनवायची आहे अशा प्रकारे. ही तयार झालेली आहे आपली मॅजिक रिंग. बिगिनर्सला खूप हार्ड जाऊ शकतं. इथं जर आपण फर्स्ट डबल क्रोशे म्हणून 3 चेन वापरल्या आणि मी ही खूप स्ट्रगल केलेलं आहे जेव्हा मी सुरुवात केली होती. त्यामुळे मी एक नवीन ट्रिक पाहिलेली, ती मी तुमच्यासोबत आता शेअर करत आहे. काय करायचं, हा एक लूप आहे आपल्या हुकमध्ये. हे असं हुक इथे इन्सर्ट करायचं. मॅजिक रिंगमध्ये एक धागा पुल करून घ्यायचा आणि असा सिंगल क्रोशे बनवून घ्यायचा. यानंतर याच्याच वरती ही जी लूप आहे यामध्ये आपले हुक इन्सर्ट करायचं. अशा प्रकारे एक लूप ओढून घ्यायचं आणि अशा प्रकारे पुल करून घ्यायचा. हा आपला जिगाडू डबल क्रोशे असणार आहे. यामुळे खूप इझी जाईल हे सर्कल जॉईन करायला नंतर. ठीक आहे. आता बनवायचं आहे आपल्याला डबल क्रोशे. त्यासाठी यान हुक भोवती रॅप करायचं. त्यानंतर मॅजिक रिंगमध्ये इन्सर्ट करायचं हुक. एक लूप ओढून घ्यायचं. त्यानंतर 2 लूप्समधून हुक बाहेर काढायचं. त्यानंतर 2 लूप्समधून बाहेर काढायचं. हा झालेला आहे आपला डबल क्रोशे. असेच अजून 8 डबल क्रोशे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे जॉईंट कसं करायचं ते पाहूयात. टोटल 10 डबल क्रोशे बनवून घेतलेले आहेत मी. आता मॅजिक रिंग क्लोज करून घ्यायची. आपण हे जो फर्स्ट डबल क्रोशे बनवलेला होता त्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिचने हे आपलं वर्क जोडून घ्यायचं. अशा प्रकारे हा एक राऊंड बनतो. एक चेन बनवायची आणि मग नंतर एक्स्ट्राचं उलन कट करून घ्यायचं. आणि ही मॅजिक रिंग पण आत्ताच सिक्युअर करून घ्यायची, कारण की ही नंतर निघू शकते. त्यासाठी कोणत्याही डबल क्रोशेमध्ये एक चेन बनवून घ्यायची अशा प्रकारे आणि एक नॉट बांधून घ्यायची. ते मी कट करून घेत आहे एक्स्ट्राचं उलन. नेक्स्ट कलर चेंज करताना अगोदर स्लिप नॉट बनवून घ्यायची अशा प्रकारे. यार्न हुकमध्येच आहे, इथे लक्ष द्या बिगिनर्स. नंतर या चेनमध्ये हुक इन्सर्ट करायचं आणि हे लूप इथून अशा प्रकारे पुल करून घ्यायचं. ठीक आहे. हा होईल सिंगल क्रोशे. यावरतीच परत एक सिंगल क्रोशे बनवायचा आहे, म्हणजे हा होईल आपला जुगाडू डबल क्रोशे. ठीक आहे. अशा प्रकारे इथे परत डबल क्रोशे बनवून घ्यायचा आहे याच स्टिचमध्ये. अशा प्रकारे स्काय ब्लू कलरच्या आपल्या 20 स्टिचेस येणार आहेत, कारण की आपण इथे इन्क्रीज केलेला आहे. यानंतरचा जो राऊंड येईल व्हाईट कलरचा, त्यामध्ये आपल्या 40 टोटल स्टिचेस यायला हव्यात, नाहीतर शेप बिघडून जाईल पूर्ण. त्यामुळे तिथेही इन्क्रीजच करायचं आहे आपल्याला. या 2 राऊंडमध्ये काही चेंज होणार नाही. त्यामुळे मी आता हे स्काय ब्लू कलर आणि व्हाईट कलरचं कंप्लीट करून घेते आणि मग पुढची स्टेप बघूया. हे मी कंप्लीट करून घेतलेले आहेत 2 राऊंड. आता आपल्या लास्टचा राऊंड राहणार आहे डार्क ब्लू कलरचा. त्यासाठी पण सेम स्लिप नॉट बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे. झालेला आहे आपला फर्स्ट डबल क्रोशे. नेक्स्ट स्टिचमध्ये परत एक डबल क्रोशे बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे. प्रत्येक स्टिचमध्ये एक डबल क्रोशे बनवायचा आहे. म्हणजे या 40 स्टिचेस आहेत, तर नेक्स्ट राऊंड हा आपला 40 स्टिचेसचाच येईल. बघा अशा प्रकारे मी हे 2 कंप्लीट करून घेतलेले आहेत. जो एक राऊंड असतो त्याचा आपला यार्न कट करून घ्यायचा नाही
आणि एकाचा पूर्ण मी यार्न कट करून इथे नॉट बांधून घेतलेली आहे. तर ही आपली रॉंग साईड आहे आणि ही आपली फिनिशिंगची साईड आहे. ही दोन्हीही रॉंग साईड आहेत, त्या आतल्या बाजूने येतील अशा प्रकारे. आता ज्या समोरासमोर बाजू येतील त्याच्या समोरच्या साखळीमध्ये अशा प्रकारे अगोदर या स्टिचमध्ये आपल्याला हुक इन्सर्ट करायचं, त्यानंतर समोरील राऊंडच्या स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करायचं. अशा प्रकारे सिंगल क्रोशे बनवून घ्यायचा आहे. इथे परत बघा, ही आहे स्टिच, याच्यामध्ये हुक इन्सर्ट करायचं, त्यानंतर त्या समोरच्या स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करायचं आणि अशा प्रकारे यार्न पुल करून घ्यायचं आणि सिंगल क्रोशे बनवून घ्यायचा. अशा प्रकारे हा पूर्ण राऊंड कंप्लीट करायचा आहे. हा मी राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. फायबर फिलिंग इन्सर्ट करण्यासाठी एवढी ओपनिंग ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये आपण फायबर फिलिंग इन्सर्ट करून घेऊया. अशा प्रकारे मी हे कंप्लीट करून घेतलेले आहे आणि आता फायबर फिलिंग इन्सर्ट केल्यानंतर हे आपल्याला क्लोज करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याला हँग करण्यासाठी चेन बनवायची आहे. तर अशा प्रकारे एक लूप घ्यायचा आहे आणि याच्यामधून बाहेर काढायचं आहे. ही आपली चेन बनते. अशाच आपल्याला 40 चेन बनवून घ्यायच्या आहेत. आपल्याला इथेच याच्या नेक्स्ट स्टिचमध्ये एक स्लिप स्टिचने हे जॉईंट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एक चेन बनवायची आहे. एक्स्ट्राचं उलन कट करून घेऊयात. कट करण्यासाठी इथे एक नॉट बांधून घेऊयात आणि हे अशा प्रकारे बिना सुईचा वापर करता आपण हे हाईड करणार आहोत. अशा प्रकारे, कारण की बिगिनर्ससाठी सुई वापरताना थोडंसं डोकेदुखी होऊ शकते, त्यामुळं अशा प्रकारे आपण एंड इझिली हाईड करू शकतो. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला असला तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईबही नक्की करा. मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.